सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप मी धन्यवाद मानते. कारण आज माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. 2-3 दिवसापासून पूर्ण झालेले आहे. पण व्हिडिओ बनवायचा होत नव्हतं. मी म्हटलं चला आज माझी 1000 सबस्क्रायबरपर्यंतचा प्रवास तुम्हाला थोडाफार सांगते. मी यूट्यूब चॅनल कसं आणि का बरं सुरू केलं होतं. काय झालं होतं माहीत आहे का? मला आहे ना, मी पहिले बागकामाचे छोटे छोटे व्हिडिओ काढायचे आणि ते काय करायचे, असे मोबाईल वगैरे पाठवायचे. कारण बागकामाची थोडी आवड लागली होती. मग मी काय केलं, ते झाल्यावर हळूहळू मुलगी का म्हणे आई तू यूट्यूबला सुद्धा टाकू शकतो. तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. आम्ही काय केलं, 2-3 फोटो घेतले आणि ते पहिल्यांदा कसं तरी एडिटिंग करून थोडीशी ते यूट्यूब चॅनल चालू केलं. माझी छोटी बाग, ते माझं पहिलं चॅनल होतं. पण काय झालं मग हळूहळू मला जेव्हा घरातलं किंवा पूजेचं काही पण असं दाखवायचं असलं ना, तर मला असं वाटे की मला अजून एक चॅनल काढायचं आहे. मला तर काहीच माहीत नव्हतं ABCD यूट्यूबमधलं काय आहे आणि कसं आहे काय. पहिले तर काहीच माहीत नव्हतं. मी तर इतका वेळपर्यंत व्हिडिओ बघत होती, एडिटिंग कशी करायची, कसं कट करायचं, कसा आवाज द्यायचा, कसं पुढं न्यायचं, कसं म्हणजे असं कधी कधी तर इतकंसं मला कट करायचं असताना मी पूर्ण व्हिडिओ कट करायचे आणि तो परत बनवायचे. इतकं प्रॉब्लेम मला व्हायचा. पण हळूहळू मी इतकी शिकत गेली की अजूनही मला काही येत नाही, मी असं मानते, कारण भरपूर शिकायचं आहे. पण आता छोटा व्हिडिओ कट कसा करायचा हे वगैरे आता कळलं. आता इतका वेळ नाही लागत की जसा पहिले मला म्हणजे एक छोटासा पार्ट कट करायचा असला की पूर्ण व्हिडिओ कट करायचा. आणि मग ती का म्हणे तू यूट्यूबला टाकू शकते. म्हटलं मग तिनंच चालू करून दिलं. मला खरंच काहीच माहीत नव्हतं त्याच्यामधलं. आणि मग मी माझी छोटी बाग चालू केलं. पण त्याच्यानंतर मग माझं हळूहळू मला असं वाटलं घरातलं पण दाखवावं, काही कामं दाखवत. मग मी म्हटलं नाव कसं ठेवायचं. तर मी पहिले ठेवलं होतं की छंद माझा वेगळा. पण माहिती आहे का, छंद माझा वेगळा बोलायला गेला ना यूट्यूबवर तर रंग माझा वेगळाच ह्या सिरियलचं नाव यायचं. म्हणून मी शेवटी छंद माझा या नावानंच केलेला आहे. हळूहळू काम करत राहिले त्याच्यावर. आणि अजून पण काही एवढं झालेलं नाही आहे की खूप अशी मोठी वगैरे नाही झाली आहे. पण मी तुम्हाला दाखवते, माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे. कारण मला ज्याच्यातलं काहीच माहीत नाही, झिरो नॉलेज होतं. आणि त्या मुलीनं जर यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि 1000 सबस्क्रायबर आज पूर्ण झाले, तर तिचा आनंद तिला किती होणार तुम्ही हे समजू शकता. आणि ते काही माहीत नाही, आवड म्हणून करत गेली. कारण आवड लागायला लागली. मग म्हटलं चला. पण काय होते कधी कधी रेग्युलर व्हिडिओ जर टाकले ना, तुम्हाला खूप लवकर सगळ्या गोष्टी होतात. पण रेग्युलर होत नाही. कधी कधी काय होते, बागकामाचं काम खूप वाढते. आज बघा बागेमध्ये आली ना, हे झाडू वगैरे मला स्टँडची जागा बदलवायची आहे, परत तेच कामात मी गुंतून जाते. पण म्हटलं जाऊ द्या, आता केलं आहे ना, जेवढं होते तेवढं या चॅनलवर सुरू करायचं. मग मी काय करायची, थोडंसं एडिटिंग यूट्यूबवरच व्हिडिओ पाहायची, थोडंसं करायची. पहिले आवाज देणं शिकली. मग आवाज दिल्यावरही आहे ना, तो मागचा आवाज जो राहते तो आधीचा आपण काढू शकतो ना, तो माहीत नव्हता. तो आवाज तसाच राहायचा. त्याच्यानंतर मग ते मी तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ कट करायचा असलं पूर्ण कट करायची. असं छोट्या छोट्या गोष्टी होत्या. थंबनेल तर अजूनही जमत नाही, पण थोडा प्रयत्न सुरू आहे. आता बऱ्यापैकी जमायला लागलं. पहिले म्हणजे काहीच नाही, जे वर यायचं ना व्हिडिओ आपण अपलोड केल्यावर ते वर राहायचं. मग थोड्या गोष्टी काही नसल्या तर याला विचारायचं, त्याला विचारायचं, मुलांना विचारायचं. मग मी म्हटलं नाही, आपणच थोडं बघूया यूट्यूबवर आणि आपल्या मनानं मग आपण करू शकतो. मग मी काय करायचे, खूप व्हिडिओ पाहायची, ते कट करून परत पाहायची, परत लिहून ठेवायची कसं करायचं. तर असं मी तुम्हाला सांगते, माझा असा प्रवास सुरू झाला. आणि हळूहळू आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्या ना, कोणत्याही यूट्यूबरला आनंदच होते. कारण तिला माहीत असते आपण भरपूर याच्यासाठी मेहनत केलेली आहे. काही समजत नाही ते समजून घेतलं आणि ते व्हिडिओ टाकत गेलो. घरातली कामं, बागकाम, हे सर्व 2 चॅनल, हे सर्व करता बराचसा वेळ तो लागतो. दुपारी कधी कधी असं वाटते, पण असं वाटते नाही, हे व्हिडिओ झाले पाहिजे, हे कामं झाले पाहिजे, असं मनात सुरू असते. आणि जास्त तसं झाडायचंच इतकं सुरू आहे ना माझं. मला असं आहे, एका गोष्टीचा जर वेळ लागला ना त्याचंच लागते. खरंच मी त्याच्याच मागे लागते, असं आहे माझं. कारण आता इथे दळण 2-3 दिवसावरून टाकायचं होतं, पण वर आले ना, मला काही बिमारी आहे की मी बागकामच करत राहते. माझं राहते दळण टाकायचं. पण म्हटलं नाही, आज हे पण काम करू. आता हळूहळू आहे ना, थोड्या पार्टमध्ये घरातले साफसफाई वगैरे करणार आहे. पण काय माहीत काय होते, तर सकाळ दुपार संध्याकाळ कधी आली की इथंच कामाला लागते. बाकीचे कामं राहून जातात. आणि असं तुम्ही पण तुमचं असं काहीतरी करू शकता, यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. तुमच्या बऱ्याचशा ताईंकडे वेगवेगळ्या कला असते. फक्त आहे ना, यूट्यूबवर मला एक कळलं, ज्यांना काही ना काही लोकांना असं देता येते, कोणतीही गोष्ट असो, तर ते व्हिडिओ जास्त चालतात. आणि दुसरं म्हणजे आपण दुसऱ्यांना आहे ना थोडंसं आनंद देण्याचा असा प्रयत्न केला पाहिजे, की जेणेकरून कोणालाच वाटलं पाहिजे की नाही आता आपल्याला हे व्हिडिओ खूप छान वाटेल,
किंवा खरंच असं होते, कारण कोणी घर साफसूफ करते, कोणी करते, असे व्हिडिओ पण खरंच वाटते आपणही आपलं घर असं ठेवावं असं असते. म्हणजे दुसऱ्याचं आपण बघून करत असतो. या चॅनलवर मी हौशीनं काही दिवस व्हिडिओ टाकले, मग हळूहळू काय केलं, हळूहळू कमी कमी होत गेले. मग एखादी अशी कमेंट आली मला त्या चॅनलवर की, तर मला इतका उत्साह आला ना, मी इतकं नवल आले, 10 वेळा पाहिजे मला कोणीतरी कमेंट केली म्हणून. आता पण मला खूप नवल येते, कमेंट केली ना तर मी उत्तर देण्याचा प्रयत्नच करत असते. आणि खूप छान वाटलं होतं. मग तेव्हापासून परत मी व्हिडिओ टाकायला लागले त्या चॅनलवर हळूहळू. मग इकडचे पूजेचे वगैरे व्हिडिओ त्याच्यावर टाकायला लागले. पण ते कसं बागकाम पाहणारे असतात, मग त्यांना हे व्हिडिओ एवढे पाहत नव्हते. म्हटलं चला आता बघा, इतके जड स्टँड वगैरे बरीच वेळ वाट पाहिली, पण मग स्वतःच वडत इकडच्या साईडनं आणले. म्हणून कोणती गोष्ट करायची असली ना, तर हार मानायची नाही. आपण असं अशक्य असं काहीच नसते खरंच, की जे आपण करू शकत नाही. सगळं काही आपण करू शकतो, फक्त मनापासून करण्याची इच्छा पाहिजे आणि ठरवायला पाहिजे की मी हे करणारच, तर ते होते. आता आपलं कसं राहते गृहिणीचं, कधी कोणतं काम येते, कधी कुठं जायचं काम येते, कधी एखाद्या वेळेस पाहुणे येतात, तर आपले व्हिडिओ कमी जास्त होतात. म्हणजे रेग्युलर टाकता येत नाही आपल्याला. पण जेवढे रेग्युलर टाकू ना, तेवढं आपलं यूट्यूब व्हिडिओ पुढे नेते. आणि नवीन यूट्यूबरचं कसं असते की त्यांना टाकावं लागते आधी पहिले दररोजच व्हिडिओ, किंवा 2 दिवस आड, असं म्हणजे खूप दिवसाचा गॅप नाही टाकता येत. आणि जुने यूट्यूबर असते त्यांनी 10-15 दिवसातूनही एखाद्या वेळेस टाकला समजा, तरी आपण सगळं त्यांचे जास्त पाहतो. आणि काही व्हिडिओ खरंच खूप छान असते की ते मोटिवेशनल छान वाटतात ऐकायला, आणि आपल्याही मनामध्ये असा वेगळाच उत्साह तयार होत असतो काम करण्याचा. तसं पण बघा, आपण कोणाची साफसफाई झाली, कोणाचे पापड झाले, वड्या झाल्या, तर आपल्याला कसं होते, हो यांचं झालं, चला आपणही करूया, असा उत्साह असते एकमेकाचा पाहून. असं नाही की कोणी केलं तर आपण आपोआपच ते मनामध्ये येते की आपण ते काहीतरी करायला पाहिजे. आणि मला आधीपासून असं वाटायचं काही ना काहीतरी करायला पाहिजे, पण मला असं वाटे की घरात बसून आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, लग्न झाल्यावर आहे ना, बाहेर आम्ही पिको करून साड्या आणायचो, घरी फॉल लावायचो. आणि शिवण क्लाससुद्धा तिथं शिकली होती. शिवण क्लास तर 2-3 वेळा शिकली. पहिले ब्लाऊज शिवले, मग नंतर ब्लाऊज शिवणं सोडून दिले. त्याच्यानंतर मग असंच माझं चालायचं, काही ना काही करत राहायचं. कारण असं काही ना काही छंद माणसाला पाहिजे, मला असं वाटते. पण आता बागकामाच्या मागे लागली ना, तर एवढे झाडं लागायला लागली, एका झाडं लावायला लागली, हळूहळू इतके वाढत आहे. आणि तो छंद म्हणजे ठरवलं ना किती की आता नाही घेणार, ते कटिंगपासून पण भरपूर तयार होते. एक वेळा जर ते समजायला लागलं ना कसं लागते झाड, तर ते खूप जास्त वाढत जातात. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना, तुम्ही असाच मला पुढं सपोर्ट करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि आता पुढचे व्हिडिओसुद्धा असे छान असे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता काही दिवस काय मी व्हिडिओ, कारण स्वतः काढणं म्हणजे थोडासा मी ट्रायपॉड घेतला, तो पण तुटला आता थोडा. म्हणून आता 3-4 दिवस काय मी व्हिडिओ बनणार का नाही बनणार, प्रयत्न तर करेल. आणि मग असे कामं चालू असतात सोबत. बागकाम म्हटलं ना, तर मग असं थोडासा कलर होता, तो पण आता पक्ष्यांना उन्हाळा येत आहे, आणि दाणे-पाणी तुम्ही पण पक्ष्यांना नक्की ठेवा. कारण आता उन्हाळा येण्याच्या पहिलेच पक्षी इतके बागेमध्ये येतात ना, काही नसलं तरी सगळ्यांना पाणी तर हे पाहिजेच असते. आणि थोडं पुण्याचं काम करूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि तुम्हाला कशी वाटली माझी यूट्यूबची थोडी छोटीशी स्टोरी, आवडली ना तर पुढे अजून सांगणार. धन्यवाद.